अभिलाष दास नावाचा एक हा पारखी संत म्हणवायचा. सांगेन संत म्हणायला सुद्धा लाज वाटते आम्हाला. अभिलाष दास नावाचा एक संत आहे. इलाहाबाद आणि अनेक ठिकाणी त्याने आश्रम केलेत. एक बुरहानपूर नावाचं एक स्थान आहे, शहर आहे, आणि तिथे या पारख सिद्धांताचे बरेचसे महात्मा राहिलेत. खूप जुने, जवळजवळ 150 वर्ष पूर्वीचं स्थान आहे. आता यांची काय थिअरी आहे सांगतो तुम्हाला. हे म्हणतात ईश्वर परमात्मा कोणी नाही, जीव म्हणजेच ब्रह्म, अर्थात परमात्मा म्हणजे ईश्वर आहे. सृष्टीचा कोणी कर्ता नाहीये. जगाला हे बिना ईश्वराचे मानतात. हे म्हणतात ईश्वर, जर ईश्वर नाहीच आहे, भगवान नाहीच आहे, तर हे परमात्मा रहित मानतात. या संसाराला आणि सृष्टीला हे जीव म्हणजेच परमात्मा मानतात. सांगा ही काय गोष्ट आहे का जराशी बुद्धिमंतांची. या आदि शंकराचार्यजींनी 2500 आजपासून 2520 वर्षांपूर्वी आदि शंकराचार्यजींचा जन्म झाला होता. म्हणजे ईसाजींच्या 508 वर्षांपूर्वी. त्यावेळी या आदि शंकराचार्यजींनी देखील यांना काय झालं की 8व्या वर्षी यांना प्रेरणा मिळाली की ते पूर्वजन्मीचे पुण्यकर्मी जीव होते आणि हे जाऊन अडकले एका संतापाशी जो गुहेत राहायचा. आणि 6 महिन्यात किंवा 2 महिन्यात 3 महिन्यात तो गुहेतून बाहेर पडायचा. तर त्याचं नाव ऐकून आदि शंकराचार्यजी तिथे जाऊन पोहोचले. जेव्हा ते बाहेर आले त्यांना विनंती केली ज्ञान समजावण्याची. तर त्याने उलटा धडा शिकवला त्या भोळ्या जीवाला की जीव म्हणजेच ब्रह्म आहे. आता ह्याच विधानाचा पुढे प्रचार करू लागले आदि शंकराचार्यजी. जिथून हिंदू धर्माचे हे जे आहेत ना उगम मानले जातात, प्रकट मानले जाते. तर त्यावेळी हे सर्व ठिकाणी जाऊन सांगू लागले की त्या आपल्या गुरुजींचे विधान सांगू लागले. तर त्यावेळी ही एवढी बुद्धिमान माणसं होती, ते म्हणाले की हे महात्माजी, जर जीव म्हणजेच ब्रह्म आहे तर आम्हाला करण्यासारखं काय राहिलं, आपणच भगवान आहोत. तर मग का दारोदारी स्वतःचा प्रचार करत फिरत आहात. तुम्हीही भगवान आम्हीही भगवान, मग आम्हाला करायला काय राहिलं. मग आता ही गोष्ट त्या आदि शंकराचार्यजींच्या लक्षात आली की बाबा गोष्ट तर खरी आहे. आणि ही गोष्ट आवडली नाही, कारण गुरुजी त्यांचे मग जिवंत होते. आता ते विधान घेऊन पुढे जाणे हीच गुरु परंपरा होती त्यांची. परंतु त्यांनी स्वतःच्याच विचारांनी मग सांगितलं की तू श्रीकृष्णाची, श्री विष्णूची आणि श्री शंकर भगवानांची पूजा करत जा. किंवा परमात्म्याची दया होती. जर ती गोष्ट स्वीकारली गेली असती आपल्या पूर्वजांकडून तर आज राम नाम कोणी घेतलं नसतं, सगळे नास्तिक झाले असते. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.